मनोज जरांगे पाटलांचा कमबॅक सरकारला अडचणीत आणू शकतो. हजारो लाखो मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाले आहे. यामुळे सरकारला अडचण होण्याची शक्यता आहे. सातत्याने मनोज जरांगे पाटील आरक्षणाची भूमिका सरकारपुढे मांडत आहे. पण आता काही झालं तरी 29 ऑगस्टला जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणारच आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने आझाद मैदानाकडे निघाला आहे. पण त्यापूर्वी जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आझाद मैदानाची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर परवानगी घेतली आहे. पण त्यामुळे काही अटी आणि शर्ती आहेत. त्या शर्ती काय आहेत चला तर पाहूया. तर जरांगे पाटील हे एकच दिवस तिथे उपोषण करू शकतात अशी तिथे अट आहे. कुठल्याही प्रकारचा कोणालाही दुखापत गालबोट लागता कामा नये, घाण होता कामा नये मैदानावर. त्याचबरोबर त्या मैदानाची क्षमता जितकी आहे तितकेच लोक तिथं येऊ शकतात. एक दिवसाच्या वर तुम्ही आंदोलन करू शकत नाही असे अनेक अटी या आंदोलनाच्या मैदानावर आहे. या अटीला प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. जर फडणवीस यांनी एका दिवसात जर अंमलबजावणी केली तर आम्ही दुसऱ्या दिवशी निघून येऊ, आम्हाला काही हरकत नाही आहे असं जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागले आहे. सकाळी जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आहे. त्याचबरोबर तिथून निघाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने अगदी वेगाने निघाले आहेत. त्यांच्याबरोबर लाखो मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये गणेश उत्सव आहे. त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे निर्माण होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे की जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलायला पाहिजे. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यास देखील शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील पुढे पुढे जात आहे त्याच पद्धतीला लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक त्यांच्या ताफ्यामध्ये सामील होत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही आता माघारी जातो, कारण तुम्ही 2 वर्ष मराठा समाजाला फसवला आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी लावला आहे. आझाद मैदानामध्ये उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसणार आहे. पण त्यांच्या उपोषणाला मराठा समाज प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. हजारात नाही तर लाखात लोकांची गर्दी तिथे येण्याची शक्यता आहे. तिथं गर्दी होऊ शकते. त्यामुळे महायुती सरकारकडून आझाद मैदानावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कारण कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून काळजी घेण्यात आली आहे. जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेऊनच पाठीमागे जाणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी जवळजवळ 4 महिन्यापासून ही तारीख ठरवली होती आणि ती तारीख आता उद्या आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागलं आहे. सरकार आता आरक्षणाच्या भूमिकेबद्दल काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आझाद मैदानामध्ये ना भूतो ना भविष्य या स्वरूपाचं गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.